नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय उन्हाळा विशेष रेसिपी. आज आपण पाहतोय नाचणीचं आंबील. नाचणी गुणांनी थंड असते, शिवाय नाचणीमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे नाचणीच्या सेवनानं पचनशक्तीचं कार्य सुरळीत चालू राहतं, वजन नियंत्रणात राहतं आणि शुगरही आटोक्यात येते. एकदा का सकाळी सकाळी हे नाचणीचं आंबील ब्रेकफास्टमध्ये घेतलं ना, तर आपल्याला दिवसभर उकाडा जाणवत नाही, शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. चला तर पाहूया स्वादिष्ट, पौष्टिक, पोषक, पूरक, थंडगार नाचणीचं आंबील. नाचणीचं आंबील करण्यापूर्वी नाचणी म्हणजे काय हे आपण प्रथम पाहूया. नाचणी एक तृणधान्य असून ते अतिशय पौष्टिक असतं. नाचणीला हिंदीमध्ये रागी आणि इंग्रजीमध्ये मिलेट फिंगर असं म्हणतात. नाचणी रंगानं डार्क लाल रंगाची असते, म्हणजे आपली गावरान मोहरी कशी असते दिसतेही तशी आणि असतेही तेवढ्या छोट्या आकाराची. नाचणीचा आंबील करण्यासाठी आपल्याला नाचणीचं सत्व किंवा पीठ लागणार आहे. नाचणीच्या सत्वाची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली जरूर पहा. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर मुबलक प्रमाणात असतं. नाचणीच्या सेवनानं हाडं मजबूत होतात, वजन नियंत्रणात राहतं आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. पचनक्रिया सुधारते, थकवा कमी होतो आणि अशक्तपणाही दूर होण्यास मदत होते. नाचणी गुणांनी थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन अवश्य करावं. आता आपण प्रत्यक्ष नाचणीचं आंबील करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये 2 चमचे नाचणीचं सत्व किंवा पीठ घ्यायचं आहे. आपण रोज पोहे किंवा उपमा खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना, तोच चमचा इथे वापरायचा आणि चमचा घेताना शीख भरून घ्यायचा, सपाट घ्यायचं नाही. अर्थात तुम्हाला किती जणांसाठी आंबील करायचे त्यावर हे प्रमाण अवलंबून आहे. 2 चमच्यांच्या नाचणी सत्वापासून 4 जणांना पुरेल इतकं आंबील तयार होतं. आता या नाचणी सत्वामध्ये आपल्याला 2 मोठ्या वाट्या पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे 1 चमचा नाचणी सत्वासाठी 1 वाटी पाणी, हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये अजिबात गुठही राहता कामा नये, इतकं ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करतोय, तुम्ही विस्करच्या साहाय्यानं देखील मिक्स करू शकता. आपलं नाचणी सत्व पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे, अजिबात गुठही राहिलेली नाही आहे. हे मिश्रण आत्ता तुम्हाला खूप पातळ वाटत असेल, परंतु कालांतरानं जसजशी याच्यावर प्रक्रिया केली जाईल ना, तसतसं ते घट्ट होत जाणार आहे. आता नाचणी सत्वासाठी आपल्याला आणखीन काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. हे पहा, नाचणी सत्वासाठी आपल्याला 2 तिखट हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे. अर्थात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि या खलबत्त्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस जाडसर कुटून घ्यायचे. पाव चमचा सैंधव मीठही घालायचं आहे. म्हणजे आपण ठेचा कसा करतो अगदी तितकेच आपल्याला हे सगळे जिन्नस जाडसर कुटून घ्यायचे, खूप बारीक करायचे नाही आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं आलं किंवा काळी मिरी पावडर देखील वापरू शकता. आपला ठेचा तयार झाला आहे, आता तो काढून आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला आत्ताच आपण तयार केलेलं नाचणी सत्वाचं मिश्रण घालायचं आहे. आत्ताच आपण तयार केलेला लसूण, मिरची आणि जिरं यांचा ठेचा देखील घालायचा आहे. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. धने पावडरमुळे आंबीलची रुची तर वाढतेच, शिवाय आयुर्वेदामध्ये धने गुणांनी थंड सांगितलेत. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पित्त शांत होण्यासाठी धने खूप गुणकारी मानले गेलेत. आपण ठेच्यामध्ये जिऱ्याचा वापर केलाच आहे, परंतु धने पावडरचा देखील अवश्य वापर करायचा आहे. आता हे नाचणीच्या सत्वाचं मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच करायची आहे आणि मोठ्या आचेवर हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं उकळी येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे. लक्षात ठेवा, हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं एकसारखं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हे मिश्रण एकसारखं हलवत नाही राहिलात तर या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होतील आणि नाचणी खाली तळाशी जाऊन बसेल आणि घट्ट होईल. अगदी 2-3 मिनिटांमध्येच आपल्या नाचणीच्या मिश्रणानं रंग बदलला आहे आणि ते घट्ट देखील व्हायला सुरुवात झाली आहे. आता एकदा का मिश्रणाला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला पाव चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. नाचणीच्या मिश्रणाला खळखळून उकळी आल्यानंतर अगदी 15 ते 20 सेकंद हे मिश्रण मंद आचेवर असं सुकू द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर जो फेस आलेला असतो ना, तो नष्ट होतो. पाहिलं तर तुम्ही आपलं नाचणी सत्वाचं मिश्रण आधी किती पातळ होतं आणि उकळल्यानंतर किती घट्ट झालं. म्हणजे आपल्याला जशी हवी आहे ना, अगदी परफेक्ट तशी कन्सिस्टन्सी आली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पातेलं आपल्याला खाली उतरवून किचन प्लॅटफॉर्मवर ठेवायचं आहे. पूर्वीच्या काही हे उकळवलेलं नाचणीचं सत्व एखाद्या मडक्यामध्ये, गाडग्यामध्ये काढून ठेवत असत आणि झाकण ठेवून रात्रभर तसंच ठेवत असत.
रात्रभर हे नाचणी सत्व आंबतं आणि मग सकाळी त्यामध्ये ताक घालून त्याचं सेवन केलं जात असे. रात्रभर हे नाचणीचं सत्व आंबायला ठेवत असत म्हणूनच त्याला आंबील असं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये आपली पचन क्षमता कमकुवत होत असते आणि आंबवलेले पदार्थ पचन क्षमता सुलभ करतात. म्हणूनच न्याहारीच्या वेळी आंबील घेण्याची प्रथा आहे. नाचणीच्या सत्वाचं मिश्रण रात्रभर आंबट ठेवल्यानंतर आता हे नाचणीचं सत्व आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. पाहताय ना तुम्ही, कालच्यापेक्षा आपल्या नाचणी सत्वाचं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष नाचणीचं आंबील तयार करायला घेऊया. त्यासाठी एक बोल घ्यायचे आणि बोलचा पाव भाग भरेल इतकं नाचणी सत्वाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि उरलेल्या पाऊण भागामध्ये आपल्याला घरचं ताजं ताक घालायचे आणि ते या नाचणीच्या सत्वामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आपण जे प्रमाण वापरलं या प्रमाणामध्ये 2 कप भरेल इतकं नाचणीचं आंबील तयार होणार आहे. म्हणजे 2 व्यक्तीसाठी हे नाचणीचं आंबील आपण तयार करतोय. हे नाचणीचं आंबील थोडंसं घट्टच असतं, खूप पातळ नसतं. आपलं नाचणीचं आंबील पिण्यासाठी तयार आहे. आता नाचणीच्या सत्वाच्या मिश्रणानं आणि कोथिंबीरीनं आपण हे सजवूया. जर नाचणीचं मिश्रण तुम्ही रात्रभर आंबवून घेतलं तरच याला आंबील म्हणता येईल. रात्रभर आंबवून सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी हे जर नाचणीचं आंबील घेतले ना तर ते जास्त फायदेशीर असतं. म्हणजे नाचणीचं आंबील पिण्यासाठी त्या अगोदर काही खायची गरज नसते. म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही या नाचणीच्या आंबीलचं सेवन केलं तर उत्तमच, परंतु नाही जमलं तर दिवसभरात केव्हाही तुम्ही या नाचणीच्या आंबिलाचं सेवन करू शकता. जर तुम्हाला थंडगार नाचणीचं आंबील प्यायचं असेल तर तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बर्फाचा एक खडा घालून प्यायलं ना तर खूप छान लागतं. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये उकाडा सुसह्य करण्यासाठी अशा प्रकारे नाचणीचं आंबील करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.